आपण जो तुमचा अव्ययभाव समास असेल तो आपण पाहिलेला होता। अव्ययभाव समास जो असेल या समासामध्ये पहिलं पद जे असेल ते पहिलं पद महत्त्वाचं असतं। समास म्हणजे सम अधिक अस, जे अक्षर असतील या अक्षरांपासून शब्द एकत्रित करणं आणि अनेक शब्दांना एकत्रित केल्यानंतर जे पद तयार होतं ते पद समासाचं असतं। या आपल्या प्रकरणामध्ये एकूण 4 समास आपल्याला दिलेले आहेत। त्यामध्ये पहिला समास जो असेल तो अव्ययभाव समास, दुसरा तत्पुरुष समास, तिसरा द्वंद्व समास आणि चौथा बहुव्रीही समास, असे एकूण 4 समास आपल्याला यावर्षी अभ्यासायचे आहेत। या 4 समासापैकी तत्पुरुष समास आणि द्वंद्व समास याचे काही उपप्रकार आहेत। यामध्ये तत्पुरुष समास जो असेल याचे 3 उपप्रकार पडतात। एक विभक्ती तत्पुरुष समास, दुसरा जो असेल तो कर्मधारय समास आणि तिसरा द्विगु समास। त्याचबरोबर द्वंद्व समास जे असतील या समासाचे सुद्धा 3 प्रकार पडतात। यामध्ये इतरेतर द्वंद्व समास, वैकल्पिक द्वंद्व समास आणि समाहार द्वंद्व समास। पहिला प्रकार जो असेल तो पहिला प्रकार आपण या अगोदर अभ्यासलेला आहे। त्यामध्ये अव्ययभाव समास, यामध्ये पहिलं पद जे असेल ते पहिलं पद महत्त्वाचं आहे। कुठलाही शब्द असेल, हे 2 शब्द एकत्र झाले की त्यापासून एक जोड शब्द तयार होतो, त्याला आपण सामासिक शब्द असं म्हणतो। आणि याच जोड शब्दाचा म्हणजे सामासिक शब्दाचा आपल्याला विग्रह करावा लागतो, म्हणजेच आपल्याला त्याची फोड करायची। ज्यावेळेस आपण त्याची फोड करतो, फोड केल्यानंतर त्यातून जो अर्थ प्रतीत होतो किंवा फोड केल्यानंतर त्यातला पहिला शब्द महत्त्वाचा की दुसरा शब्द महत्त्वाचा, म्हणजेच पहिलं पद की दुसरं पद महत्त्वाचं का दोन्ही पद महत्त्वाचे, किंवा त्या दोन्ही पदांना एकत्र केल्यानंतर ज्यावेळेस तिसराचा अर्थबोध होतो, त्यावरून आपल्याला जो प्रकार आहे तो प्रकार लक्षात येतो। अव्ययभाव समास जो असेल या समासामध्ये जे पहिलं पद असेल फोड केल्यानंतर, सामासिक शब्दाची फोड केल्यानंतर त्यातलं पहिलं पद ज्यावेळेस महत्त्वाचं असतं त्यावेळेस तो अव्ययभाव समास होतो। तत्पुरुष समास जो असेल या तत्पुरुष समासामध्ये फोड केल्यानंतर, सामासिक शब्दाची फोड केल्यानंतर ज्यावेळेस दुसरं पद आपल्याला महत्त्वाचं वाटतं त्यावेळेस तो तत्पुरुष समास होतो। या तत्पुरुष समासामध्ये पहिला प्रकार जो असेल तो विभक्ती तत्पुरुष समासाचा आहे। ज्यावेळेस आपण सामासिक शब्दाची फोड करून 2 शब्द आपण एकत्रित बघतो त्यावेळेस पहिल्या पदाला जर विभक्ती प्रत्यय लागला, म्हणजे प्रथमा असेल, द्वितीय असेल, तिथून संबोधन पर्यंत जर विभक्ती प्रत्यय लागला तर तो विभक्ती प्रत्यय कोणत्या विभक्तीतला आहे, प्रथमा आहे, द्वितीय आहे, तृतीय आहे, याच्यावरून आपल्याला तो समास ओळखता येतो। उदाहरणार्थ राजाज्ञा असा असेल तर राजाची आज्ञा असा शब्दप्रयोग तिथे केला जातो, त्याचा विग्रह तसा केला जातो। म्हणजे चा, ची, चे हा जो विभक्ती प्रत्यय असेल तो कोणत्या विभक्तीमध्ये, चा, ची, चे षष्टीमध्ये आहे। मग राजाची आज्ञा, राजा या शब्दाला ची हा प्रत्यय लागला, तो ची हा षष्टी विभक्ती प्रत्यय आहे, म्हणून तो शब्द जो असेल तो विभक्ती तत्पुरुष समास यामध्ये तो मोडला जातो। दुसरा प्रकार जो असेल तो आहे आपला कर्मधारय समास। आता या कर्मधारय समासामध्ये दोन्ही पद जे असतील या दोन्ही पदामध्ये जे पहिलं पद आहे, पहिलं पद हेच दुसरं पद असतं। पहिल्या पदामध्येच दुसऱ्या पदाचा अर्थ दडलेला असतो। उदाहरणार्थ मानधन, मान हेच धन, निळा सावळा, निळा सावळा असा, म्हणजे दोन्ही शब्द जे असतील ते दोन्ही शब्दांचा एकच अर्थ तिथं होतो, त्यावेळेस कर्मधारय समास जो असेल तो तिथं होतो। त्यानंतर द्विगु समास जो असेल, या द्विगु समासामध्ये जो एखादा आपल्याला सामासिक शब्द दिलेला आहे, या सामासिक शब्दाची ज्यावेळेस आपण फोड करतो, ती फोड केल्यानंतर पहिल्या पदामध्ये ज्यावेळेस संख्यात्मक शब्द येतो, उदाहरणार्थ दश दिशा, याच्यामध्ये दश म्हणजे 10 ही संख्या आली। त्यानंतर आपण म्हणलं बाबा पंचवटी, तर पंचवट म्हणजे 5 वडांचा समूह, 5 ही संख्या आली।
त्यानंतर दुसरा आपण कुठलाही एखादा शब्द घेतला की सप्ताह, तर 7 हा तिथे संख्यात्मक शब्द आला. असं सामासिक शब्दाची फोड केल्यानंतर त्यातल्या पहिल्या पदामध्ये जर संख्यात्मक शब्द आला तर तिथं द्विगु तत्पुरुष समास हा समास होतो. आपण तो समास पाहिलेला आहे. त्यानंतर तिसरा समास जो होता तो द्वंद्व समास आपला मागच्या तासाला झालाय. शेवटचा आपला फक्त एक समास राहिलेला, फक्त पहिल्यापासून जी उजळणी होती आज समास संपेल आपला. द्वंद्व समास जो असेल हा द्वंद्व समास आपण पाहतोय. आता या द्वंद्व समासामध्ये आपण बघितलं की त्याच्यामध्ये दोन्ही पद महत्वाचे आहेत. अव्ययभावामध्ये पहिलं पद महत्वाचं आहे, तत्पुरुषमध्ये दुसरं पद महत्वाचं, आणि द्वंद्व समासामध्ये दोन्ही पद त्या ठिकाणी आपल्याला महत्वाची वाटतात. उदाहरणार्थ पती पत्नी हा सामासिक शब्द जर आपण घेतला तर त्या सामासिक शब्दाची फोड होते पती आणि पत्नी किंवा पती व पत्नी. म्हणजे तिथं पतीही महत्वाचं आहे आणि पत्नीही महत्वाची आहे. दोन्ही शब्दांना तिथं महत्व आहे, पण दोन्ही शब्द हे आपण आणि किंवा व या शब्दाने आपण जोडलेले आहेत. म्हणजे साहजिकच द्वंद्व समास जो असेल या द्वंद्व समासामध्ये जो सामासिक शब्द येतो या सामासिक शब्दाची फोड आपण ज्यावेळेस करतो त्यावेळेस त्या दोन शब्दांना जोडण्याचं काम आणि व किंवा अथवा वा किंवा वगैरे अशा शब्दांनी जर ते दोन शब्द जोडले गेले तर तो समास होतो आपला द्वंद्व समास. आणि व अथवा किंवा वा वगैरे असे शब्द जर त्या सामासिक शब्दाचा विग्रह करताना किंवा फोड करताना एकत्र आले किंवा ते शब्द मध्यस्थी आले तर त्या समासाला आपल्याला द्वंद्व समास असं म्हणावं लागेल. आता या द्वंद्व समासाचे सुद्धा 3 उपप्रकार पडतात. यामध्ये पहिला प्रकार जो असेल तो आहे इतरेतर द्वंद्व समास. आता इतरेतर द्वंद्व समास जो असेल या इतरेतर द्वंद्व समासामध्ये दोन्ही पद तर महत्वाचे आहेतच, कारण द्वंद्व समासाचा हा उपप्रकार आहे. परंतु इतरेतर द्वंद्व समास कसा ओळखायचा, तर इतरेतर द्वंद्व समासामध्ये जो सामासिक शब्द आहे त्या सामासिक शब्दाची ज्यावेळेस आपण फोड करू ती फोड केल्यानंतर त्यामध्ये आणि व हे दोन शब्द त्याच्यामध्ये आले. विग्रह करताना त्याच्यामध्ये आणि व हे दोन शब्द त्याच्यामध्ये आले तर तो समास जो असेल तो समास आपला इतरेतर द्वंद्व समास आहे. लक्षात येते, तो समास आपला इतरेतर द्वंद्व समास समजला जातो. त्यानंतर दुसरा प्रकार त्यातला आहे तो वैकल्पिक द्वंद्व समासाचा आहे. आता वैकल्पिक द्वंद्व समास या वैकल्पिक द्वंद्व समासामध्ये किंवा अथवा आणि वा हे जे काही शब्द असतील ते शब्द जर त्याच्यामध्ये एकत्र आले तर तो वैकल्पिक द्वंद्व समास समजायचा. म्हणजे आणि व अथवा किंवा वा वगैरे हे सगळे शब्द द्वंद्व समासामध्ये आहेत, पण याची आपण फोड करतोय इतरेतर द्वंद्व, वैकल्पिक द्वंद्व आणि समाहार द्वंद्व. इतरेतर द्वंद्व मध्ये आणि व हे दोन शब्द इतरेतर मध्ये मोडतात. त्यानंतर किंवा अथवा आणि वा हे जे काही शब्द असतील हे शब्द आपल्याला वैकल्पिक द्वंद्व मध्ये येतात. म्हणजे फोड केली आपण सामासिक शब्दाची आणि फोड केल्यानंतर जर त्या फोडीमध्ये त्या दोन पदांना एकत्र आणण्याचं काम जर किंवा अथवा किंवा वा या शब्दांनी केलं तर तो समास जो असेल तो समास आपल्याला वैकल्पिक द्वंद्व समास असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येईल. आता यामध्ये खरे खोटे असं जर आपण उदाहरण घेतलं तर खरे किंवा खोटे अशा प्रकारचा अर्थ होतो. बरे वाईट, बरे किंवा वाईट. त्यानंतर पाप पुण्य, पाप किंवा पुण्य. 7 8, 7 किंवा 8. म्हणजे हे सगळे शब्द प्रयोग जे असतील हे सगळे शब्द किंवा हे सगळे सामासिक शब्द त्याचा आपण विग्रह केला आणि हा केलेला विग्रह जो असेल तो किंवा या शब्दाने त्या ठिकाणी जोडला गेलेला आहे. पुढचा प्रकार जो असेल तो समाहार द्वंद्व या समासाचा आहे. आता समाहार द्वंद्व समास म्हणजे नेमकं काय, तर समाहार द्वंद्व मध्ये समासातील पदांचा विग्रह करताना
त्यातील मूळ पदाच्या बरोबर त्याच जातीच्या इतर पदार्थांचा वस्तूंचा समावेश त्याच्यामध्ये केला जातो. समासात आलेल्या आणि त्याच जातीच्या इतर वस्तूंच्या समुदायाला महत्व असतं, म्हणून हा समास हा एकवचनी असतो. उदाहरणार्थ आपण काल पाहिलं होतं, म्हणजे समाहार द्वंद्व म्हणजे काय की याच्यामध्ये समाहार सगळं सामावून त्याच्यामध्ये घ्यायचं आहे. फक्त जो सामासिक शब्द आहे त्या सामासिक शब्दाचीच फक्त फोड करायची नाहीये, तर त्याच्याबरोबर इतर सगळ्या गोष्टी म्हणजे वगैरे वगैरे ज्याला आपण म्हणतो त्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. उदाहरणार्थ जर आपण पाहायचं असेल, काल आपण पाहिलं होतं की अंतरून पांघरून, तर अंतरून पांघरून टाकायचं म्हटलं तर फक्त अंतराला टाकत नाही किंवा पांघरायला पण टाकत नाही. तिथं आपण अंतरून पांघरून असल्याबरोबर आपण उशी वगैरे जे असेल तेही टाकतो. पण अंतरण्यामध्ये सुद्धा अनेक प्रकार आहेत, पांघरण्यामध्ये अनेक प्रकार आहेत, म्हणजे वगैरे वगैरे, म्हणजे अंतरून पांघरून आणि इतर गोष्टी वगैरे. म्हणजे फक्त अंतरून म्हणजे अंतरून पांघरून, अंतरून आणि पांघरून एवढंच इथं येत नाहीये, त्याच्याबरोबर इतर गोष्टी ज्या असतील त्या गोष्टी तिथे येतात. म्हणजेच विग्रह ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस विग्रह करताना त्या दोन शब्दांबरोबर इतर सुद्धा पदार्थांचा वस्तूंचा समावेश त्या गोष्टीमध्ये होतो, त्यावेळेस तो समाहार द्वंद्व समास म्हटलं जातं. मुळात आपण घरदार म्हटलं तर घरदार, घर आणि दार असं आपण म्हणू, पण नुसतं घर दार असतं का? नाही. खिडक्या आहेत, फरशी आहे, स्लॅब आहेत, पत्र आहे, सगळ्या गोष्टी, म्हणजे इतर सगळ्या भोवतालच्या गोष्टी तिथं आहेत. आमचं तिथं घरदार आहे, मग नुसतं घर आणि दार आहे का तिथं? नाही. तर घरदाराबरोबर इतर गोष्टी तिथं आहेत ना, म्हणजे साहजिकच तोच शब्दप्रयोग असेल. मग घर दार, दारासमोरील दाराजवळच्या इतर गोष्टी सुद्धा त्याच्यामध्ये धरल्या जातात. आता काही लोक म्हणतात आमची इथं शेतीवाडी आहे, मग शेती आहे का वाडी आहे? मग तुझी शेती पण आहे, तुझं घर पण तिथं आहे, त्या शेतीमध्ये विहीर पण आहे, पीक पाणी पण आहे, झाडं आहेत, झुडपं आहेत, सगळं तिथं आहे. म्हणजे सगळ्या गोष्टी तिथं इक्वल आहेत. म्हणजेच काय, शेतीवाडी, इतर घटक वगैरे, घरदार, घरदार आणि बाजूच्या सर्व गोष्टी वगैरे, म्हणजे घरदार वगैरे असं जरी आपण म्हटलं तर त्या वगैरे मध्ये सगळं येतं. म्हणजे समाहार द्वंद्व कसा ओळखायचा, तर त्याच्याबरोबर इतर गोष्टी सुद्धा तिथं असल्या पाहिजेत, त्यावेळेस तो समाहार द्वंद्व होतो. वादळ वारा, तर याच्यामध्ये वारा वगैरे, म्हणजे समजा वादळ आलं, वादळाबरोबर वारा येतोय, वाऱ्याबरोबर पाऊस येतोय, पावसाबरोबर वावटळ येते, बरोबर. म्हणजे नुसतं वादळ वारा येत नाहीये, तर त्याच्याबरोबर अनेक गोष्टी त्यामध्ये समाविष्ट आहेत. म्हणजे वादळ वारा वगैरे हा सगळा शब्दप्रयोग आपल्याला या समाहार द्वंद्व याच्यामध्ये आपल्याला करता येतो. किंवा बाहुबंद तो शब्दप्रयोग आहे, सामासिक शब्द आपण घेतला बाहुबंद, तर याची फोड आपल्याला कशी करता येईल? भाऊ आणि बंद, बंद म्हणजे बांधलेले, नातलं, इतर नातलं. आपण म्हणतो ती आमची भाऊकी आहे. भाऊकी म्हणजे नक्की कोण? भाऊकी म्हणजे नक्की कोण असतं? तर आपले सगळे नातलं, बरोबर. तो लांबची भाऊकी आहे, ती जवळची भाऊकी आहे. मग या भाऊकीमध्ये सगळेच आले ना. त्यामध्ये समजा आपण एखादा चुलत काका असेल तर त्याला पण आपण भाऊकीच म्हणतोय. कुठल्या एखाद्या जातीत असेल तर आपण भाऊकी म्हणतोय. आडनाव साम्य असेल तर त्यालाही आपण भाऊकी म्हटलं जातंय. म्हणजे साहजिकच याच्यामध्ये सगळे घटक आले. म्हणजे भाऊ आणि इतर सगळे जे काही नातलग असतील ते, किंवा भाऊ आणि इतर नातलग वगैरे असा शब्दप्रयोग आपल्याला इथं करावा लागेल. त्यावेळेस त्याला समाहार द्वंद्व समास असं म्हटलं जातं. समाहार द्वंद्वचं लिहून घेताय का? ठीक आहे, लिहिलंय. इतरेतरचं झालंय, वैकल्पिक झालंय. समाहार द्वंद्व लिहा. समाहार द्वंद्व समास, समाहार द्वंद्व समास. ठीक आहे. पुढचा प्रकार जो असेल तो आहे आपला समाहार द्वंद्वचं उदाहरण घ्या. मीठ भाकर, समाहार द्वंद्व समासाचं उदाहरण आपण देतोय. मीठ भाकर, मीठ भाकर.
भाकर व इतर पदार्थ वगैरे. मीठ, भाकर व इतर पदार्थ वगैरे. म्हणजे आपण म्हणतो बाबा डब्यात काय आणलंय, चटणी भाकरी आणली, तर चटणी भाकरी नुसती असते का? भाकरी आहेच आहे, चटणी त्याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट असेल, तिळाचं असेल, वरून तेल असतं, सगळं असतं. आपण सगळं सांगतो का? नाही. चटणी भाकरी आली, आपण कोरडी चटणी आणतो का? नाही आणत. म्हणजे साहजिकच त्या पद्धती फोड आहे. मीठ भाकर व इतर पदार्थ वगैरे. त्यानंतर साधन सामग्री त्याची फोड आपण करतोय. साधन सामग्री वगैरे हा समाहार द्वंद्व मधला भाग चालू आहे. त्यानंतर अन्नधान्य याची फोड आपल्याला करायची. अन्न धान्य इतर पदार्थ वगैरे. अन्न धान्य इतर पदार्थ वगैरे. किती झाले? वादळ वारा. त्याची फोड अशी येते. वादळ, वारा, वावटळ, पाऊस वगैरे. वादळ, वारा, वावटळ, पाऊस वगैरे. आणि शेवटचा आपला समास आहे तो बहुव्रीही समास. आता बहुव्रीही समास कशास म्हणायचं बघा. ज्या समासातील दोन्ही पदे ही प्रधान नसून दोन्ही पदावरून तिसऱ्या पदाचा बोध होतो त्यास बहुव्रीही हा समास आपल्याला म्हणावा लागेल. बहुव्रीही समासात दोन शब्दांशिवाय तिसरंच पद त्या ठिकाणी महत्वाचं असतं. कळतंय? बहुव्रीही समास जो असेल या समासामध्ये पहिलं पद महत्वाचं नाहीये, दुसरं पदही महत्वाचं नाहीये. ज्यावेळेस आपल्याला पहिलं पद महत्वाचं वाटतं त्यावेळेस अव्ययीभाव समास होतो. दुसरं पद ज्यावेळेस महत्वाचं वाटतं त्यावेळेस तत्पुरुष समास होतो. दोन्ही पद महत्वाची वाटतात त्यावेळेस द्वंद्व समास होतो. आणि बहुव्रीही समासामध्ये दोन्ही पद महत्वाची नाहीये. दोन्ही पदाची फोड केल्यानंतर तिसराच अर्थबोध होतो. दोन्ही पद त्या ठिकाणी महत्वाची नसून त्या दोन्ही पदांच्यातनं तिसराच अर्थबोध होतो त्यावेळेस त्या ठिकाणी बहुव्रीही समास होतो. मग आता तिसराचा अर्थबोध कसा? तर आपण एक शब्द घेऊया. समजा गजानन. आता आपण आपल्या पद्धतीने जी फोड केली काय करणार, कशी फोड करणार? तर बहुव्रीही समासामध्ये त्याची फोड करताना आपल्याला वेगळ्या पद्धतीने त्याची फोड करावी लागते. गजानन याची आपल्याला फोड करायची म्हणजे आपल्याला विग्रह करायचा आहे. तर तो विग्रह कसा येईल? हत्तीप्रमाणे ज्याचे आनन आहे असा तो. आनन म्हणजे तोंड. कळतंय? आनन म्हणजे काय? तोंड. गज म्हणजे काय? हत्ती. गजानन, गज अधिक आनन. बरोबर? मग गज म्हणजे हत्ती. हत्तीप्रमाणे ज्याचं तोंड, मुख ज्याचं तोंड आहे असा तो. कोण? गणपती. कळतंय? इथं गज अधिक आनन अशी नाही आपण फोड केली, अशी होतच नाही. गज आनन वगैरे नाही. तर इथं हत्तीप्रमाणे ज्याचं तोंड आहे असा तो कोण असेल? तर गजानन. कळतंय? शब्द लिहून घ्या किंवा व्याख्या द्या त्याची आधी. ज्या समासातील
ज्या समासातील दोन्ही पदे ज्या समासातील दोन्ही पदे महत्वाची नसून दोन्ही पदे महत्वाची नसून त्या दोन्ही पदावरून तिसऱ्याच पदाचा बोध होतो त्यास बहुव्रीही समास असे म्हणतात. त्यास बहुव्रीही समास असे म्हणतात. या समासात दोन्ही शब्दाशिवाय तिसरंच पद महत्वाचे ठरते. तिसरेच पद महत्वाचे ठरते. बहुव्रीही समास यातलं उदाहरण घ्या. एक गजानन याचा विग्रह करायचा आपल्याला. तो विग्रह असा असेल, हत्तीप्रमाणे पुढं हत्तीप्रमाणे ज्याचे आनन कंसात तोंड असं द्या. कंसात तोंड लिहा. ज्याचे आनन म्हणजे तोंड आहे असा तो. हत्तीप्रमाणे ज्याचे आनन कंसात तोंड आहे असा तो. कोण? गणपती. पुढे वाटलं तर कंसात गणपती लिहा म्हणजे आपल्या लक्षात येते. त्यानंतर दुसरा शब्द देतो, नीळकंठ. नीळकंठ याचा विग्रह आपल्याला करायचा आहे. तो विग्रह असा असेल, निळा असा कंठ आहे असा तो. निळा असा कंठ आहे असा तो. निळा असा कंठ आहे असा तो. कोण? शंकर. कंसातल्या शंकर. त्यानंतर तिसरा शब्द घ्या, निरक्षर. निरक्षर याची फोड आपल्याला अशी करायची, नाही अक्षर येत ज्याला असा तो. नाही अक्षर येत ज्याला असा तो. त्यानंतर निर्धन. चौथा शब्द निर्धन. निर्धन त्याचा वेगळा, नाही धन ज्याच्याकडे असा तो. नाही धन ज्याच्याकडे असा तो. पुढचं दशानन.
दशानन, त्याचा विग्रह. ज्याला 10 तोंडे आहेत असा तो. ज्याला 10 तोंडे आहेत असा तो रावण. म्हणजे यातून काय होतंय, शब्द जे असतील या शब्दांची आपण फोड केली, पण यातनं वेगळाच अर्थ प्रतीत होतो. असं ज्यावेळेस होतं त्यावेळेस बहुव्रीही समास होतो. आपल्या पुस्तकामध्ये चार्ट आपल्याला दिलेला आहे. त्यामध्ये बघा सामासिक शब्द आणि विग्रह असं सांगितलंय. पहिला जो असेल तिथं सामासिक शब्द आपल्याला दिलेला नाहीये, विग्रह दिलेला आहे तो लिहा. विग्रह दिलेला आहे तो लिहा. निघून गेले आहेत प्राण ज्याचे असा तो. त्याचा सामासिक शब्द येईल निष्प्राण. त्याचा सामासिक शब्द काय येतो, निष्प्राण. आणि याची फोड होते काय, त्याची फोड काय होते आपल्याला पुस्तकात दिलेली आहे. निघून गेले आहेत प्राण ज्याचे असा तो. निष्प्राण सामासिक शब्द कुठला आहे तिथं, निष्प्राण. त्याची फोड आपल्याला पुढे लिहायची. निघून गेले आहेत प्राण ज्याचे असा तो, ती फोड आहे. दुसरा सामासिक शब्द आपल्याला दिलेला आहे तिथं निरस. निरस असा आपल्याला शब्द दिला तिथं. निरस याचा आपल्याला आता विग्रह करायचा आहे. याचा आपल्याला विग्रह करायचा आहे. निरस या शब्दाचा विग्रह करायचा आहे. निघून गेला आहे ज्यातून रस असे ते. निघून गेला आहे किंवा गेले आहे. निघून गेला आहे ज्यातून रस असे ते. निरस म्हणजे काय, निघून गेले आहे ज्यातून रस असे ते निरस. तिसरा आपल्याला सामासिक शब्द आपल्याला दिलेला नाहीये, त्याचा विग्रह आपल्याला दिलेला आहे. त्यामध्ये सांगितले की प्रमाणासह आहे जे ते. प्रमाणासह आहे जे ते म्हणजे काय, सप्रमाण. म्हणजे काय, सप्रमाण. सामासिक शब्द आहे तिथला सप्रमाण. याचा विग्रह आपल्याला दिलेला आहे. पुस्तकं असतील त्यांनी पुस्तकामध्ये लिहा, ज्यांच्याकडे नसेल त्यांनी वहीमध्ये लिहून घ्या. सप्रमाण म्हणजे प्रमाणासह आहे जे ते, सप्रमाण. त्यानंतर चौथा शब्द आपल्याला दिलेला आहे गोपाल. गोपाल याचा विग्रह आपल्याला करायचा आहे. गोपाल. गो म्हणजे काय, जाणे नव्हे, गाई गुरं. आणि पाल म्हणजे पालन करणारा. मग कसं होईल, जो गायीचं पालन करतो असा तो. जो गायीचे पालन करतो असा तो. जो गायीचे पालन करतो असा तो गोपाल. त्यानंतर पाचवा आपल्याला सामासिक शब्द दिलेला नाहीये आणि विग्रह दिलाय. माशासारखे आहेत डोळे जिचे अशी ती. अक्ष. अक्ष म्हणजे डोळा. मीनाक्षी, बरोबर का. मीन. मीन म्हणजे मासा, आपली रास असते ना, मीन. मीनाक्षी. अक्ष म्हणजे डोळा. माशासारखे डोळे आहेत अशी ती. कोण, या व्यवस्थित गिरू नका. माशासारखे आहेत डोळे जिचे अशी ती. मीनाक्षी. त्यानंतर षडानन.
पुढचा शब्द आपल्याला 6व्या पुस्तकातला दिलाय षडानन. आता नन आनन, आनन म्हणजे काय? आता आपण बघितलं ना गजानन, आनन आनन, आनंद म्हणजे काय? आनंद म्हणजे तोंड, बरोबर. आता इथं षडानन, मग इथं आनंद, आनंद म्हणजे काय आलं? तोंड. आणि षडानन, षड, षड म्हणजे षष्टी, षष्टी म्हणजे 6, 6 तोंड, कळतंय? मग याचा आपल्याला विग्रह करायचा आहे. षडानन, षडाननचा आपण विग्रह कसा करू? 6 आनन, 6 आनन म्हणजे मुख किंवा तोंड, कंसात तोंड लिहा किंवा मुख लिहा. 6 आनन आहेत, 6 आनन तोंड आहेत, ज्याला असा तो. जसं आपण दशानन पाहिलं ना, 10 तोंड रावण, तसं 6 आनन, 6 तोंड आहेत किंवा 6 आनन आहेत, ज्याला असा तो षडा. आता हा शब्दप्रयोग जो असेल तो शब्दप्रयोग आपण पाहिलाय. लक्षात आलं का तुमच्या? बहुव्रीही समास. या बहुव्रीही समासामध्ये जो सामासिक शब्द दिलेला आहे तो सामासिक शब्दाची फोड केल्यानंतर त्याच्यामधलं कुठलंच पद महत्वाचं राहत नाही, कुठलंच पद महत्वाचं नसतं. असं ज्यावेळेस होतं त्या दोन्ही पदाला महत्व नाही, त्यातून तिसऱ्याच पदाचा अर्थबोध होतो, त्यावेळेस त्या ठिकाणी बहुव्रीही समास होतो. 3-4 समास आहेत आपल्याला. अव्ययभाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास, बहुव्रीही समास. अव्ययभाव समास जो असेल, एखादं वाक्य अनेक शब्दांनी एकत्र येतं. असे शब्द जे शब्दात ज्या 2 शब्दांना अर्थ आहे ते दोन्ही शब्द एकत्र आले तर त्याला जोड शब्द आपण म्हणतो. त्याला व्याकरणाच्या भाषेमध्ये किंवा समासाच्या भाषेमध्ये सामासिक शब्द म्हणतात. असा सामासिक शब्द शोधायचा आणि त्या सामासिक शब्दाची फोड करायची, म्हणजे त्याचा विग्रह करायचा. मग अव्ययभाव समासामध्ये असा ज्यावेळेस आपण सामासिक शब्दाची फोड करतो, विग्रह करतो, विग्रह केल्यानंतर 2 शब्द येतात. या 2 शब्दांमध्ये जर पहिला शब्द महत्वाचा असेल तर अव्ययभाव समास, दुसरा शब्द महत्वाचा असेल तर तत्पुरुष समास, दोन्ही शब्द महत्वाचे असतील तर द्वंद्व समास, आणि दोन्ही शब्द महत्वाचे नाहीयेत, त्या दोन्ही शब्दांपासून तिसराचा अर्थ निघतो, त्यावेळेस तो समास बहुव्रीही समास. समासाचे एकूण 4 प्रकार आहेत. या 4 प्रकारामध्ये तत्पुरुष समासाचे 3 उपप्रकार आहेत आणि द्वंद्व समासाचे 3 उपप्रकार आहेत. म्हणजे 6 आणि 4 एकूण 10 समासाचे प्रकार आपल्याला परीक्षेला आहेत. वाक्य येईल, त्या वाक्यानुसार तुम्हाला त्या वाक्यातला सामासिक शब्द अधोरेखित करायला सांगतील किंवा त्या अधोरेखित केलेल्या शब्दाचा विग्रह करायला सांगतील, किंवा या चार्ज प्रमाणे एखाद्या शब्दाचा विग्रह करून दिला जाईल आणि त्याचा सामासिक शब्द ओळखायला सांगतील, किंवा एखादा सामासिक शब्द देऊन त्याचा विग्रह करायला सांगतील, किंवा दोन्ही दिलं जाईल आणि त्याच्यावरून तो कोणत्या प्रकारातला आहे तो ओळखायला सांगतील. त्यास आपल्याला त्या सर्व गोष्टी ज्या असतील त्या गोष्टी आपल्याला ओळखता आल्या पाहिजेत, तरच आपल्याला समाज जो असेल तो समाज आपल्याला समजेल. आता समासामध्ये काय अडचण आहे का? नाही. मग आपला जो स्वाध्याय असेल त्यामध्ये आपल्याला स्वाध्याय दिलेला आहे, तो जो काय सगळा स्वाध्याय वगैरे असेल तुमचा, तो सगळा स्वाध्याय सोडवा, किंवा त्यामध्ये जो काही चार्ट असेल ते सगळे चार्ट तुम्ही व्यवस्थित सोडवा. त्याच्या बाहेरचं शक्यतो काही येत नाही. आलं तरी एखादा शब्द बाहेरचा येईल, तो कोणत्या प्रकारामध्ये मोडतो ते आपल्याला कळलं पाहिजे आणि त्याच्यावरून त्याचा विग्रह आपल्याला करायचा आहे. याची अनेक उदाहरणं आहेत, ती उदाहरण तुम्हाला द्यायचीत का? लिहून देऊ का? अव्ययभाव समासाचे आपण दिलेले आहेत, तत्पुरुष समास दिलेला आहे, द्वंद्व समासाचा आणि बहुव्रीही समासाचं पुस्तकातली 6 टोटल तुमची जी काय बहुव्रीही समासाची अजून थोडीशी उदाहरणं तुम्ही तुमच्या ज्याला
अंत नाही असा तो. किंवा निर्जळी लिहा. निर्जळी एकादशी असते बघा. जसं आपण आषाढी एकादशी म्हणतो, कार्तिकी म्हणतो, माघवारी म्हणतो, त्याला पुत्रदा एकादशी म्हणतो, तशी निर्जळी एकादशी असते. निर्जळी एकादशीचा अर्थ काय? नाही जळ जिच्यात अशी ती. नाही जळ जिच्यात अशी ती. एकादशी. त्यानंतर अथांग. नाही कळत थांग ज्याचा तो अथांग. नाही कळत थांग ज्याचा तो अथांग. त्यानंतर निपुत्रिक. पुत्र नाही ज्याला असा तो. निर्दय त्याला य जोडायचं, द वर अपार द्यायचा. निर्दय. निघून गेली आहे दया ज्याची. निघून गेली आहे दया ज्याची. असा तो. आता आपण जर आपल्या पुस्तकामध्ये पाहिलं, लक्षात घ्या, ज्यावेळेस आपल्याला सगळ्यात सुरुवातीला आपल्याला पाच शब्द आपल्याला दिलेले होते. किती झालेत? तर विद्यार्थी मित्रांनो, या कृतीमध्ये किंवा या समासाच्या स्वाध्यायामध्ये आपणास काही अडचण असेल तर ते आपण ग्रुपच्या माध्यमातून सांगू शकता. या ठिकाणी असणारी जी कृती आहे ती कृती आपण परिपूर्णरित्या स्वाध्याय वहीमध्ये सोडवायची आहे. त्याचबरोबर समास या घटकातील जे प्रकार आणि उपप्रकार आपण पाहिलेले आहेत, यामध्ये अव्ययीभाव समास, तत्पुरुष समास, या तत्पुरुष समासाचे 3 उपप्रकार, विभक्ती तत्पुरुष, कर्मधारय तत्पुरुष आणि द्विगु तत्पुरुष. त्याचबरोबर द्वंद्व समास याचे 3 प्रकार, समाहार द्वंद्व, इतरेतर द्वंद्व आणि वैकल्पिक द्वंद्व समास. आणि चौथा बहुव्रीही समास. या 4 प्रकारांचा आढावा आपण आज घेतलेला आहे. या 4 प्रकार आणि त्याचे उपप्रकार आपण पाहिलेत. समास हा प्रकार समजून घेतल्यास खूप सोपा जातो. यात काही अडचणी असतील
तरी आपण पुन्हा याचं रिव्हिजन घेऊयात. आपल्या या समास ह्या व्याकरण घटकातील प्रकरणाचा जो स्वाध्याय किंवा वेळोवेळी जे तुम्हाला प्रश्न सांगितलेले आहेत ते, ही सर्व माहिती आपण आपल्या स्वाध्याय वहीमध्ये लिहून ठेवायची आहे. या ठिकाणी आपण थांबतोय. धन्यवाद.